मेरे प्यारे देश, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व कुटुंबियांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण बोलू देशानं साध्य केलेल्या यशाबद्दल, देशातील जनतेच्या सामूहिक प्रयत्नांबद्दल. 21व्या शतकात भारतात एवढं काही घडत आहे ज्यामुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत आहे. जसे या 23 ऑगस्टलाच आपण सर्व देशवासियांनी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी हा दिवस नक्कीच साजरा केला असेल. पुन्हा एकदा तुम्ही चंद्रयान 3चं यश साजरं केलं असेल. गेल्या वर्षी याच दिवशी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण भागात शिवशक्ती पॉइंट या ठिकाणी यशस्वीपणे उतरलं होतं. भारत हे गौरवास्पद यश मिळवणारा जगातील पहिला देश ठरला. मित्रांनो, देशातील युवा वर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे. त्यामुळे मी असा विचार केला की आज मन की बात मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बरं बोलू नये. माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्टअप गॅलेक्स आयचं चमू सहभागी होत आहे. हा स्टार्टअप नवउद्योग IIT मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणीत आज दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत. चला या तरुणांचे अनुभव आपण जाणून घेऊया. हेलो हेलो हेलो, नमस्ते जी. नमस्कार सर. अच्छा साथियों, मुझे ये देखकर खुशी होती है कि IIT मद्रास के दौरान हुई आपकी दोस्ती आज भी मजबूती से कायम है. यही वजह है कि आपने मिलकर गैलेक्स आई शुरू करने का फैसला किया और मैं आज जरा उसके विषय में भी जानना चाहता हूं. इस बारे में बताइए. इसके साथ ही ये भी बताएं कि आपकी टेक्नोलॉजी से देश को कितना लाभ होने वाला है. जी, मेरा नाम सुयश है. हम लोग साथ में, जैसा आपने बोला, सब लोग साथ में IIT मद्रास में मिले. वहीं पर हम लोग सब पढ़ाई कर रहे थे, अलग अलग ईयर्स में थे अपने इंजीनियरिंग के. और उसी वक्त हम लोगों ने सोचा कि हाइपरलूप नाम का एक प्रोजेक्ट है जो हम लोग चाहते थे साथ में करेंगे. उसी दौरान हमने एक टीम की शुरुआत की. उसका नाम था आविष्कार हाइपरलूप, जिसको लेकर हम लोग अमेरिका भी गए. उस साल हम एशिया की इकलौती टीम थी जो वहां गई और हमारे देश का जो झंडा है उसको हमने फहराया. और हम टॉप 20 टीम्स में से थे जो आउट ऑफ अराउंड 1500 टीम्स अराउंड द वर्ल्ड. चलिए, आगे सुनने से पहले इसके लिए तो बधाई दे दूं मैं. बहुत बहुत धन्यवाद आपका. उसी उपलब्धि के दौरान हम लोगों की दोस्ती काफी गहरी हुई और इस तरीके के कठिन प्रोजेक्ट्स और टफ प्रोजेक्ट्स करने का कॉन्फिडेंस भी आया. और उसी दौरान स्पेसएक्स को देख के और स्पेस में जो आपने जो ओपन अप किया एक प्राइवेटाइजेशन को, जो 2020 में एक लैंडमार्क डिसीजन भी आया, उसको लेकर हम लोग काफी एक्साइटेड थे. और मैं रक्षित को इनवाइट करना चाहूंगा बोलने के लिए कि हम क्या बना रहे हैं और उसका फायदा क्या है. जी, तो मेरा नाम रक्षित है और इस टेक्नोलॉजी से हमको कैसे लाभ होगा मैं इसका उत्तर दूंगा. रक्षित, आप उत्तराखंड में कहाँ से हैं? सर, अल्मोड़ा से हूँ. तो बाल मिठाई वाले हैं आप? जी सर, बाल मिठाई हमारी फेवरेट है. तो हमारा जो लक्ष्य सेन है ना, वो मेरे लिए रेगुलरली बाल मिठाई खिलाता रहता है मुझे. हाँ रक्षित, बताइए. तो हमारी जो ये टेक्नोलॉजी है ये अंतरिक्ष से बादलों के आर पार देख सकती है
और ये रात्रि में भी देख सकती है। तो हम इससे देश के किसी भी कोने के ऊपर रोज एक साफ तस्वीर खींच सकते हैं। और ये जो डेटा हमें आएगा, इसका उपयोग हम 2 क्षेत्रों में विकास करने के लिए करेंगे। पहला है भारत को अत्यंत सुरक्षित बनाना। हमारे जो बॉर्डर्स हैं और हमारे जो ओशंस हैं, सीज हैं, उसके ऊपर रोज हम मॉनिटर करेंगे और एनिमी की एक्टिविटीज को मॉनिटर करेंगे और हमारी आर्म्ड फोर्सेस को इंटेलिजेंस प्रोवाइड करेंगे। और दूसरा है भारत के किसानों को सशक्त बनाना। तो हमने ऑलरेडी एक प्रोडक्ट बनाया है भारत के झींगा किसानों के लिए, जो अंतरिक्ष से उनके पॉन्ड्स के पानी की क्वालिटी मेजर कर सकता है 1/10 ऑफ द करंट कॉस्ट में। और हम चाहते हैं आगे जाते हुए हम दुनिया के लिए बेस्ट क्वालिटी सैटेलाइट इमेजेस जनरेट करें और जो ग्लोबल इश्यूज हैं, ग्लोबल वार्मिंग जैसे, इससे लड़ने के लिए हम दुनिया को बेस्ट क्वालिटी सैटेलाइट डेटा प्रोवाइड करें। इसका मतलब हुआ कि आपकी टोली जय जवान भी करेगी, जय किसान भी करेगी। जी सर, बिल्कुल। साथियों, आप इतना अच्छा काम कर रहे हैं, मैं ये भी जानना चाहता हूं कि आपकी इस टेक्नोलॉजी का प्रिसीजन कितना है? सर, हम लेस देन 50 सेंटीमीटर के रेजोल्यूशन तक जा पाएंगे और हम एक बार में अप्रोक्सीमेटली मोर देन 300 स्क्वायर किलोमीटर एरिया को इमेज कर पाएंगे। चलिए, मैं समझता हूं कि ये बात जब देशवासी सुनेंगे तो उनको बड़ा गर्व होगा। लेकिन मैं एक और सवाल पूछना चाहूंगा। जी सर। स्पेस इकोसिस्टम बहुत ही वाइब्रेंट हो रहा है। अब आपकी टीम इसमें क्या बदलाव देख रहे हैं? मेरा नाम किशन है। हमने ये गैलेक्साई शुरू होने के बाद से ही हमने इन स्पेस आते हुए देखा है और काफी सारे पॉलिसीज आते हुए देखे हैं, ये जैसे कि जियो स्पेशियल डेटा पॉलिसी एंड इंडियन स्पेस पॉलिसी। और हमने पिछले 3 साल में काफी बदलाव आते हुए देखा है और काफी प्रोसेसेस और काफी इंफ्रास्ट्रक्चर और काफी फैसिलिटीज इसरो के ये अवेलेबल और काफी अच्छे तरीके से हुए हैं। जैसे कि हम इसरो में जाके टेस्टिंग कर सकते हैं हमारे हार्डवेयर का, ये काफी आसान तरीके से अभी हो सकता है। 3 साल पहले वो प्रोसेसेस उतने नहीं थे और ये काफी हेल्पफुल रहा है हमारे लिए और काफी और स्टार्टअप्स के लिए भी। और रिसेंट एफडीआई पॉलिसीज की वजह से और ये फैसिलिटीज अवेलेबिलिटी की वजह से और स्टार्टअप्स को आने के लिए काफी इंसेंटिव है और ऐसे स्टार्टअप्स आके काफी इजीली और काफी अच्छे से डेवलपमेंट कर सकते हैं ऐसी फील्ड में जिसमें यूजुअली डेवलपमेंट करना बहुत कॉस्टली और टाइम कंज्यूमिंग रहता है। बट करंट पॉलिसीज और इन स्पेस के आने के बाद काफी चीजें आसान हुई है स्टार्टअप्स के लिए। मेरे मित्र डेनियल चावड़ा पे इस पे कुछ और बोलना चाहेंगे। डेनियल, बताइए। सर, हमने एक और चीज ऑब्जर्व किया है। हमने देखा है कि जो इंजीनियरिंग के छात्र हैं उनकी सोच में बदलाव देखा है। वो पहले बाहर जाके हायर स्टडीज परस्यू करना चाहते थे और वहाँ काम करना चाहते थे और स्पेस डोमेन में। बट अब क्योंकि इंडिया में स्पेस इकोसिस्टम बहुत अच्छी तरीके से आ रहा है, तो इस कारण वो लोग इंडिया वापस आके इस इकोसिस्टम के पार्ट बनना चाहते हैं। तो ये काफी अच्छा फीडबैक हमें मिला है और हमारे खुद की कंपनी में कुछ लोग वापस आके काम कर रहे हैं इसी वजह से। मुझे लगता है कि आपने दोनों जो पहलू बताए हैं, किशन ने और डेनियल दोनों ने, मैं जरूर मानता हूं कि बहुत से लोगों का इस तरफ ध्यान नहीं गया होगा कि एक क्षेत्र में जब रिफॉर्म होता है तो रिफॉर्म का कितने मल्टीपल इफेक्ट्स होते हैं, कितने लोगों का लाभ होता है। और जो आपके वर्णन से, और क्योंकि आप उस फील्ड में हैं तो आपको ध्यान में जरूर आता है और आपने ऑब्जर्व भी किया है कि देश के नौजवान अब इस फील्ड में यहीं पर अपना भविष्य आजमाना चाहते हैं, अपने टैलेंट का उपयोग करना चाहते हैं। बहुत अच्छा ऑब्जर्वेशन है आपका। एक और सवाल मैं पूछना चाहूंगा, आप उन युवाओं को क्या संदेश देना चाहेंगे जो स्टार्टअप्स और स्पेस सेक्टर में सफलता हासिल करना चाहते हैं? मैं प्रणीत बात कर रहा हूँ और मैं इस सवाल का जवाब दूंगा। हाँ प्रणीत, बताइए। सर, मैं अपने कुछ सालों के एक्सपीरियंस से 2 चीजें बोलना चाहूंगा। सबसे पहली, अगर अपने को स्टार्टअप करना हो तो यही मौका है, क्योंकि पूरी दुनिया में इंडिया आज वो देश है जो वर्ल्ड का सबसे फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी है। और इसका मतलब ये हुआ कि अपने पास अपॉर्चुनिटी बहुत ज्यादा है। जैसे मैं 24 साल की उम्र में ये सोच के
प्राउड फील करता हूँ कि अगले साल हमारी एक सैटेलाइट लॉन्च होगी जिसके बेसिस पे अपनी गवर्नमेंट कुछ मेजर डिसीजन लेगी और उसमें हमारा छोटा सा एक कंट्रीब्यूशन है। ऐसी कुछ नेशनल इम्पैक्ट की प्रोजेक्ट्स पे काम करने को मिले, ये ऐसी इंडस्ट्री और ये ऐसा टाइम है, गिवन कि ये स्पेस इंडस्ट्री आज अभी तो स्टार्ट हो रही है। तो मैं अपने युवा दोस्तों को यही बोलना चाहूंगा कि ये अपॉर्चुनिटी ना सिर्फ इम्पैक्ट की बट ऑल्सो उनके खुद के फाइनेंशियल ग्रोथ की और एक ग्लोबल प्रॉब्लम सॉल्व करने की है। तो हम आपस में यही बात करते हैं कि बचपन में हम ये बोलते थे कि बड़े होके एक्टर बनेंगे, स्पोर्ट्समैन बनेंगे या ऐसे कुछ चीजें होती थी। बट आज अगर हम ये सुने कि कोई बड़ा होके ये बोलता है कि मुझे बड़ा होके एंटरप्रेन्योर बनना है, स्पेस इंडस्ट्री में काम करना है, ये हमारे लिए बहुत प्राउड मोमेंट है कि हम इस पूरे ट्रांसफॉर्मेशन में एक छोटा सा पार्ट प्ले कर पाए। साथियों, एक प्रकार से प्रणीत, किशन, डेनिल, रक्षित, सुयश, जितनी मजबूत आपकी दोस्ती है उतना ही मजबूत आपका स्टार्टअप भी है। तभी तो आप लोग इतना शानदार काम कर रहे हैं। मुझे कुछ साल पहले आईआईटी मद्रास जाने का अवसर मिला था और मैंने उस संस्थान के एक्सेलेंस को खुद अनुभव किया है। और वैसे भी आईआईटी के संबंध में पूरे विश्व में एक सम्मान का भाव है और वहां से निकलने वाले हमारे लोग जब भारत के लिए काम करते हैं तो जरूर कुछ न कुछ अच्छा कंट्रीब्यूट करते हैं। आप सभी को और स्पेस सेक्टर में काम करने वाले दूसरे सभी स्टार्टअप्स को मेरी बहुत बहुत शुभकामनाएं हैं। और आप पांचों साथियों से बात करके मुझे बहुत अच्छा लगा। चलिए, बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। थैंक यू सो मच। माझ्या प्रिय देशवासियांनो, यावर्षी मी लाल किल्ल्यावरून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1,00,000 तरुणांना राजकीय व्यवस्थेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे। माझ्या या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे। यावरून लक्षात येतं की आपले तरुण किती मोठ्या संख्येनं राजकारणात यायला तयार आहेत। ते फक्त योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शनाच्या शोधात असतात। या विषयावर मला देशभरातील तरुणांकडून पत्रही आली आहेत। समाज माध्यमावरही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। लोकांनी मला अनेक प्रकारच्या सूचनाही पाठवल्या आहेत। काही तरुणांनी पत्रात लिहिले आहे की त्यांच्यासाठी हे सर्व खरोखरच अकल्पनीय आहे। आजोबा किंवा आई वडील असा कोणताही राजकीय वारसा नसल्यानं त्यांना इच्छा असूनही राजकारणात प्रवेश करता येत नव्हता। काही तरुणांनी लिहिलं आहे की त्यांना तळागाळात काम करण्याचा चांगला अनुभव आहे, त्यामुळे ते लोकांच्या समस्या सोडवण्यात उपयुक्त ठरू शकतात। काही तरुणांनी असंही लिहिलं आहे की घराणेशाहीचं राजकारण नवीन गुणवत्ता दाबून टाकतं। काही तरुणांनी म्हटलंय की अशा प्रयत्नांमुळे आपली लोकशाही आणखी सुदृढ होईल और मजबूती मिलेगी। मी या विषयावर सूचना पाठवल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। हर किसी का धन्यवाद। मला आशा आहे की आता आपल्या सामूहिक प्रयत्नांमुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले असे तरुणही राजकारणात पुढे येऊ शकतील। त्यांचा अनुभव आणि त्यांचा जोम देशाला उपयोगी पडेल। मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्याच्या काळातही समाजातल्या प्रत्येक घटकातले अनेक लोक पुढे आले ज्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती। भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं। आज आपल्याला विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुन्हा एकदा त्याच भावनेची गरज आहे। मी माझ्या सर्व तरुण मित्रांना सांगेन की या मोहिमेत नक्की सहभागी व्हा। तुमचं हे पाऊल तुमचं आणि देशाचं भविष्य बदलणारं ठरेल। माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षी हर घर तिरंगा और पूरा देश तिरंगा अर्थात प्रत्येक घरी तिरंगा आणि संपूर्ण देश तिरंगा ही मोहीम पूर्ण भराद होती।
देशाच्या कानाकोपऱ्यातून या मोहिमेशी संबंधित विलक्षण अशी दृश्य समोर आली आहेत. आपण घरोघरी तिरंगा फडकताना पाहिला, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये तिरंगा पाहिला. लोकांनी आपल्या दुकानात, कार्यालयांमध्ये तिरंगा लावला. लोकांनी त्यांचे डेस्कटॉप, मोबाईल, वाहनांवरही तिरंगा लावला. जेव्हा लोक एकत्र येऊन आपल्या भावना व्यक्त करतात, तेव्हा प्रत्येक मोहिमेला चांगलं फळ मिळतं. तुम्ही सध्या तुमच्या दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर जी छायाचित्र पाहत आहात ती जम्मू काश्मीरमधील रियासी येथील आहेत. इथे 750 मीटर लांबीचा तिरंगा झेंडा घेऊन तिरंगा फेरी काढण्यात आली आणि ही फेरी जगातील सर्वात उंच अशा चिनाब रेल्वे पुलावर काढण्यात आली. ज्यांनी ज्यांनी ही चित्र पाहिली त्यांचं मन आनंदानं भरून आलं. श्रीनगरच्या दल सरोवरातील तिरंगा फेरीची सुंदर छायाचित्र आपण सर्वांनी पाहिली. अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातही 600 फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन फेरी काढण्यात आली. देशातील इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारे तिरंगा फेरीत सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते. स्वातंत्र्य दिन हा आता सामाजिक सण उत्सव बनत चालला आहे. याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेतला असेल. लोक आता स्वातंत्र्य दिनी आपली घरं तिरंगी हारांनी सजवतात. बचत गटाच्या महिला लाखो झेंडे तयार करतात. ई कॉमर्स या इलेक्ट्रॉनिक वाणिज्य मंचावर तिरंगी रंगात रंगलेल्या वस्तूंची विक्री सुद्धा वाढते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यात पाणी, जमीन, आकाशात सर्वत्र आपल्या राष्ट्रध्वजाचे 3 रंग पाहायला मिळाले. हर घर तिरंगा संकेतस्थळावर 5 कोटींहून जास्त सेल्फी ही स्वतःच घेतलेली स्वतःची छायाचित्र टाकण्यात आली आहेत. या मोहिमेनं संपूर्ण देशाला एकाच सूत्रात गुंफलं आहे आणि हाच तर एक भारत श्रेष्ठ भारत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही मानव आणि प्राणी यांच्यातील प्रेमावर आधारित अनेक चित्रपट पाहिले असतील, पण सध्या आसाममध्ये एक सत्य कथा साकारत आहे. आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील बरेकुरी या छोट्याशा गावात मोरान समाजाचे लोक राहतात आणि याच गावात हुलॉक गिब्बन या जातीच्या माकडांचा अधिवास आहे. त्यांना इथे होलो माकड असंही म्हटलं जातं. हुलॉक गिब्बन्स यांनी या गावातच आपलं घर केलं आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, या गावातल्या लोकांचा हुलॉक गिब्बनशी खूप खोल संबंध आहे. गावातील लोक आजही त्यांच्या पारंपरिक संस्कारांचं पालन करतात. म्हणूनच त्यांनी अशा सर्व प्रथा पाळल्या जेणेकरून गिब्बन्सशी त्यांचं नातं अधिक दृढ होईल. गिब्बन्सना केळी आवडतात हे लक्षात येताच त्यांनी केळीची लागवडही सुरू केली. केले बहुत पसंद है तो उन्होंने केले की खेती भी शुरू कर दी. याशिवाय इसके अलावा त्यांनी ठरवलं की गिब्बन्सच्या जन्म मृत्यूशी संबंधित प्रथाही अशाच प्रकारे पाळल्या जातील जशा आपण आपल्या लोकांसाठी पाळतो. त्यांनी या गिब्बन्सना नावही दिली आहेत. अलीकडे जवळून जाणाऱ्या विजेच्या तारांमुळे गिब्बन्सना अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत इथल्या गावकऱ्यांनी सरकारसमोर ही समस्या मांडली आणि लवकरच यावर उपाय सुद्धा शोधण्यात आला. मला सांगण्यात आलं आहे की आता हे गिब्बन्स छायाचित्रांसाठी पोजेस वेगवेगळे पवित्रे सुद्धा देतात. मित्रांनो, प्राण्यांच्या प्रेमात अरुणाचल प्रदेशातील आमचे तरुण मित्रही कुणाच्याही मागे नाही.
अरुणाचल प्रदेशमधील आमच्या काही तरुण मित्रांनी 3D प्रिंटिंग हे त्रिमितीय मुद्रण तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. तुम्हाला माहित आहे का? कारण त्यांना वन्य प्राण्यांना त्यांची शिंग आणि दातांसाठी शिकार होण्यापासून वाचवायचं आहे. नाबम बापू आणि लिखा नाना यांच्या नेतृत्वाखाली हा चमू प्राण्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचे 3D प्रिंटिंग करतो. या प्राण्यांची शिंगे असोत, दात असोत, हे सर्व 3D प्रिंटिंगद्वारे तयार केलं जातं. यापासून कपडे आणि टोप्या यासारख्या वस्तू तयार केल्या जातात. हा एक विलक्षण असा पर्यायी उपाय आहे ज्यामध्ये बायोडिग्रेडेबल सामुग्री म्हणजे जैव कचरा वापरला जातो. अशा अनोख्या प्रयत्नांची प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमीच आहे. मी तर म्हणेन की या क्षेत्रात अधिकाधिक स्टार्टअप्स आले पाहिजेत जेणेकरून आपल्या प्राण्यांचं संरक्षण होईल आणि या परंपराही आपल्याला तशाच पुढे सुरू ठेवता येतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये असं काही मस्त घडत आहे ज्याबद्दल तुम्ही देखील जाणून घ्यायला हवं. आपल्या सफाई कर्मचारी बंधू आणि भगिनींनी तिथे कमाल करून दाखवली आहे. या बंधू भगिनींनी आपल्याला वेस्ट टू वेल्थ म्हणजे कचऱ्यातून सोनं हा संदेश वास्तवात आणून दाखवला आहे. या चमूनं झाबुआ येथील एका उद्यानात कचऱ्यापासून अप्रतिम कलाकृती तयार केल्या आहेत. या कामासाठी त्यांनी आजूबाजूच्या परिसरातून प्लास्टिकचा कचरा, वापरलेल्या बाटल्या, टायर, पाईप हे सगळं गोळा केलं आहे. या कलाकृतींमध्ये हेलिकॉप्टर, कार आणि तोफांचाही समावेश आहे. फुलांच्या सुंदर अशा झुलत्या कुंड्या देखील बनवण्यात आल्या आहेत. इथे वापर झालेल्या टायर्सचा उपयोग आरामदायी बाकडी बनवण्यासाठी करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या या चमूनं रिड्यूस, रियूज आणि रिसायकल म्हणजेच वस्तू वापरून झिजवा, झिजलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करा, त्यावर पुनर्प्रक्रिया करून पुनर्निर्माण करा हा मंत्र आत्मसात केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे उद्यान अतिशय सुंदर दिसू लागलंय. हे पाहण्यासाठी स्थानिकच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये राहणारे लोक सुद्धा इथे येत आहेत. मित्रांनो, मला आनंद आहे की आज आपल्या देशातील अनेक स्टार्टअप चमू पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होत आहेत. ई कॉन्शियस नावाचा एक चमू आहे जो प्लास्टिक कचऱ्याचा उपयोग पर्यावरणपूरक उत्पादनं बनवण्यासाठी करत आहे. त्यांना आपल्या पर्यटन स्थळी विशेषतः डोंगराळ भागात फेकलेला कचरा पाहून ही कल्पना सुचली. अशाच लोकांच्या आणखी एका चमूनं इकोकारी या नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. ते प्लास्टिकच्या कचऱ्यापासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवतात. मित्रांनो, टॉय रिसायकलिंग अर्थात खेळण्यांवर पुनर्प्रक्रिया किंवा पुनर्वापर हे आणखी एक क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण एकत्र काम करू शकतो. आपल्याला माहितीच आहे की कितीतरी मुलांना खेळण्यांचा कंटाळा खूप लवकर येतो, तर दुसरीकडे अशी मुलेही आहेत जी तशी खेळणी मिळावीत हे स्वप्न उराशी बाळगून असतात. अशी खेळणी जी तुमच्या मुलांना आता नकोशी झाली आहेत ना, तुम्ही ती खेळणी जिथे त्यांचा वापर होऊ शकतो अशा ठिकाणी देऊ शकता. हा देखील पर्यावरणाचं रक्षण करण्याचा एक चांगला मार्ग आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरच पर्यावरण सुदृढ होईल आणि देशाचीही प्रगती होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी आपण 19 ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. याच दिवशी संपूर्ण जगात विश्व संस्कृत दिवस सुद्धा साजरा झाला. आज सुद्धा देश परदेशात संस्कृत विषयी लोकांना विशेष आस्था दिसून येते. जगातल्या अनेक देशांमध्ये संस्कृत भाषेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आणि प्रयोग होत आहेत.
आगे की मी बात मन करने की से बात मध्ये पहले पुढे जाण्यापूर्वी मैं तुमच्याकरता आपके एक छोटीशी ध्वनिफीत छोटी लावत सी आहे. ऑडियो क्लिप प्ले कर रहा. Титиршу шиграгам гангам и дам лакшманам абрей. Вот ты пирар. Секарту. Сатудриштва надитире навам ишваку нанданах. Титиршу шиграгам гангам и дам лакшманам абравит. साथियों, मित्रांनो, इस ऑडियो ध्वनिफीतीचा हा विषय युरोपमधील लिथुआनिया या देशाशी संबंधित आहे. प्रोफेसर तिथे विट्स विदुनस या प्राध्यापकानं एक अनोखा प्रयत्न केला आहे आणि त्याला नाव दिलं आहे संस्कृत नद्यांवरील संस्कृत. काही लोकांचा एक समूह तिथे नेरिस नदीच्या काठावर जमला आणि तिथे त्यांनी वेद आणि गीता पठण केलं. गीता का पाठ किया. इथे गेल्या काही वर्षांपासून असे प्रयत्न सुरू आहेत. जारी है. तुम्हीही संस्कृतला पुढे नेणारे असेच प्रयत्न पुढे ऐसे प्रयासों आणत को राहा. सामने लाते रहिए. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, हम सब आपल्या सर्वांच्या आयुष्यात फिटनेस, शारीरिक तंदुरुस्तीला खूप महत्व आहे. फिट रहने के लिए तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला आपलं खाणं पिणं, राहणीमान याकडे लक्ष पुरवावं लागतं. लोकांना तंदुरुस्तीबद्दल जागरूक राहण्यासाठीच फिट इंडिया मोहीम सुरू करण्यात आली. आज प्रत्येक वयोगटातील लोक निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास करत आहेत. लोक आता आपल्या जेवणात भरड धान्यासारख्या सुपरफूडला अर्थात परिपूर्ण अन्नाला म्हणजे श्री अन्नाला स्थान देऊ लागले आहेत. या सर्व प्रयत्नांचं उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक कुटुंब निरोगी राहावं. मित्रांनो, आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश आणि या सर्वांचं भविष्य आपल्या मुलांच्या आरोग्यावर अवलंबून आहे आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना योग्य पोषण मिळत राहणं महत्वाचं आहे. मुलांचं पोषण हे देशाचं प्राधान्य आहे. तसं तर आपण वर्षभर त्यांच्या पोषणाकडे लक्ष देत असतोच. तरीही एका महिन्यासाठी देश त्यावर विशेष लक्ष केंद्रित करतो. यासाठी दरवर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा केला जातो. पोषणाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी पोषण मेळावा, अॅनिमिया, रक्तक्षय शिबिरं, नवजात बालकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी, परिसंवाद, दूरस्थ संवादाद्वारे किंवा इंटरनेट महाजालाच्या माध्यमातून परिसंवाद अशा अनेक पद्धतींचा अवलंब होतो. अनेक ठिकाणी अंगणवाडीच्या माध्यमातून माता आणि शिशु समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या कुपोषित बालकं, गरोदर स्त्रिया आणि नवजात शिशूंच्या माता यांचा मागोवा घेतात, त्यांच्यावर सतत लक्ष ठेवतात आणि त्यांच्या पोषणाची व्यवस्था करतात. गेल्या वर्षी पोषण अभियान नव्या शैक्षणिक धोरणाशीही जोडण्यात आलं. पोषण भी पढाई भी म्हणजेच पोषणासह शिक्षण या मोहिमेद्वारे मुलांच्या संतुलित विकासावर भर देण्यात आला आहे. तुम्हीही तुमच्या परिसरातील पोषण जागृती मोहिमेत सहभागी व्हा. तुमचा हा छोटासा प्रयत्न देखील कुपोषणाविरुद्धच्या या लढ्यात खूप मोलाचा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी मन की बात मध्ये एवढंच. मन की बात मध्ये मला तुमच्याशी बोलताना नेहमीच खूप बरं वाटतं. असं वाटतं की मी माझ्या कुटुंबियांसोबत बसून अगदी खेळीमेळीच्या हलक्या फुलक्या वातावरणात माझ्या मनातील गुजगोष्टींचं हितगुज करत असतो. तुमच्या मनाशी माझे सूर जुळत आहेत. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. काहीच दिवसांवर अनेक सण येत आहेत. मी तुम्हा सर्वांना या सणांच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जन्माष्टमीचा सणही आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला गणेश चतुर्थीचा सणही आहे. ओणम सणही जवळ आला आहे. मी मिलाद उन नबीच्याही शुभेच्छा देतो. मित्रांनो, या महिन्यात 29 तारखेला तेलुगू भाषा दिन सुद्धा आहे. ही खरोखर एक अतिशय विलक्षण भाषा आहे.
मी जगभरातील सर्व तेलुगू भाषकांना तेलुगू भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रपंच व्याप्तंगा उन्न तेलुगू वारिकी तेलुगू भाषा दिनोत्सव शुभाकांक्षलू. मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना या पावसाळ्यात सावधगिरी बाळगण्यासोबतच कॅच दी रेन म्हणजे पाऊस अडवा पाऊस जिरवा या चळवळीचा एक भाग होण्याच्या माझ्या विनंतीचा पुनरुच्चार करतो. मी तुम्हा सर्वांना एक पेड माँ के नाम एक झाड आईच्या नावाने लावू या मोहिमेची देखील आठवण करू देऊ इच्छितो. शक्य तितकी झाडे लावा, इतरांनाही याकरता उद्युक्त करा. येत्या काही दिवसात पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक या दिव्यांगांसाठीच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. आपले दिव्यांग बंधू भगिनी जे पोहोचले आहेत. 140 कोटी भारतीय आपले क्रीडापटू खेळाडूंचा हुरूप वाढवत आहेत. तुम्ही सुद्धा चीयर फॉर भारत या हॅशटॅग सह आपल्या खेळाडूंना डिजिटल शुभेच्छा द्या. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा एकदा भेटू आणि अनेक विषयांवर बोलू, चर्चा करू. तोपर्यंत मला निरोप द्या. खूप खूप आभार. नमस्कार.